नमस्कार मंडळी, श्री देशपांडे गुरुजी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत तुळ राशीसाठी जून 2026 हा महिना नेमका कसा असणार आहे, कोणत्या गोष्टीमध्ये यश मिळेल, कुठे सावध राहावं लागेल, करिअर, पैसा, प्रेम, कुटुंब, आरोग्य आणि भाग्य तुमची कितपत साथ देणार आहे हे सविस्तर पाहणार आहोत। पण त्याआधी तुळ राशीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व हे समजून घेतलं तर हे राशी भविष्य तुम्हाला स्वतःच्या आयुष्याशी अजून जास्त जोडलेलं वाटेल। मंडळी, तुळ रास ही शुक्र ग्रहाची वायू तत्वाची रास मानली जाते। ही एक पुरुष रास आहे, त्यामुळे या राशीतील लोकांच्या स्वभावामध्ये एक वेगळं आकर्षण, बुद्धिमत्ता, स्वतंत्र विचारसरणी दिसून येते। अनेक वेळा तुळ राशीच्या स्त्रिया देखील अत्यंत धाडसी, स्पष्टवक्त्या आणि आत्मविश्वासू असतात। त्यांचं व्यक्तिमत्व इतकं प्रभावी असतं की लोक त्यांच्याकडे सहज आकर्षित होतात। तुळ राशीचे लोक फिरायला आवडणारे, नवीन अनुभव घेणारे आणि आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगणारे असतात। शुक्र ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे यांच्यामध्ये सौंदर्याची जाण, चांगल्या गोष्टीची आवड आणि प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करण्याची सवय असते। वायू तत्वामुळे हे लोक बोलके, बुद्धिवादी आणि मोकळ्या विचारांचे असतात। स्वतःचे मत स्पष्टपणे मांडण्याची ताकद या लोकांमध्ये असते। या राशीचं प्रतीक आहे तराजू आणि म्हणूनच न्यायप्रियता हा तुळ राशीचा सर्वात मोठा गुण मानला जातो। हे लोक प्रत्येक गोष्ट दोन्ही बाजूंनी पाहण्याचा नेहमी प्रयत्न करतात। काही वेळा लोकांना ते तडजोड करणारे वाटतात, पण प्रत्यक्षात ते समतोल साधण्याचा प्रयत्न करत असतात। मात्र जिथे अन्याय दिसतो तिथं हे लोक शांत बसत नाहीत। तुळ राशीमध्ये चित्रा नक्षत्राचे 2 चरण, स्वाती नक्षत्र आणि विशाखा नक्षत्राचा 1 चरण येतो। त्यामुळे या राशीतील लोकांमध्ये एक वेगळी मानसिक ताकद आणि काम करण्याची क्षमता दिसून येते। छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याची कला यांच्याकडे असते, पण काही वेळा विनाकारण नकारात्मक विचारांमध्ये अडकून स्वतःलाच मानसिक त्रास करून घेण्याची सवयही या लोकांना असते। शनिग्रह तुळ राशीत उच्च मानला जातो, यामुळे या राशीचे लोक मेहनती, कर्मप्रधान आणि जबाबदारी पेलणारे असतात। आयुष्यात कितीही संकट आली तरी हार न मानता पुढे चालत राहण्याची ताकद या लोकांमध्ये असते। चला तर आता पाहूया जून 2026 हा महिना तुळ राशीसाठी नेमकं काय खास घेऊन येत आहे। जून महिना ग्रहगोचराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। या महिन्यात अनेक ग्रहांचे गोचर काही राशींसाठी भाग्योदय करणारे ठरतील आणि त्यामध्ये तुळ राशीचा देखील समावेश आहे। या महिन्यात तुमच्या आयुष्यात प्रगतीचे नवीन दरवाजे उघडू शकतात। कौटुंबिक सुख, आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि मानसिक समाधान या सर्व गोष्टींचा अनुभव तुम्हाला हळूहळू येऊ लागेल। या महिन्यात शनी 6व्या भावात आणि गुरु 10व्या भावात असल्यामुळे तुमच्या कामाच्या क्षेत्रात चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे। केतू 11व्या भावात असल्यामुळे ऊर्जा आणि उत्साह वाढेल। तुम्ही आधीपेक्षा अधिक फोकस होऊन काम कराल आणि त्यामुळे यश मिळण्याचे योग मजबूत होत राहतील। नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठाचे सहकार्य मिळेल। एखाद्या खास मित्राच्या मदतीने नवीन संधी मिळू शकते। काही लोकांना अचानक नवीन जॉब ऑफर मिळू शकते, तर काही लोक स्वतःचा व्यवसाय वाढवण्याचा विचार करतील। व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ खूप महत्त्वाचा आहे। विशेषतः रिअल इस्टेट, फायनान्स, ब्रोकरेज किंवा कन्सल्टिंग क्षेत्रामध्ये असणाऱ्या लोकांना याचा चांगला लाभ होऊ शकतो। मात्र निर्णय घेताना घाई करू नका। जून ते ऑक्टोबर या काळात अति आत्मविश्वासामुळे काही चुका होण्याची शक्यता आहे। गुरुच्या 10व्या भावातील प्रभावामुळे अचानक धनलाभाचे योग तयार होत आहेत। काही लोकांना पैतृक संपत्तीतून फायदा होईल। काहीचे अडकलेले पैसे परत मिळतील, तर काही लोकांना लोन किंवा आर्थिक मदत सहज मिळू शकते। पण मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसे येतील पण खर्चही वाढतील। शनीची दृष्टी खर्चाच्या भावावरती असल्यामुळे घर, आरोग्य, प्रवास किंवा जबाबदाऱ्या यामुळे खर्च कायम राहू शकतात। त्यामुळे पैशाचे योग्य नियोजन करणे आवश्यक राहील। कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर घरात आनंदाचं वातावरण राहील। कुटुंबियांचे सहकार्य लाभेल। काही लोकांच्या घरी शुभकार्य ठरू शकते। घरात एखाद्या लग्नाची चर्चा
सुरू होऊ शकते. नातेवाईकांबरोबर भेटीगाठी वाढतील. मात्र मालमत्ता किंवा संपत्तीशी निगडीत काही मतभेद होण्याची शक्यता आहे. रागाच्या भरात निर्णय घेऊ नका. प्रेमसंबंधाच्या बाबतीत हा महिना मिश्र पण भावनिक राहील. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर संवाद खूप महत्त्वाचा राहील. लहान गैरसमज मोठे होऊ देऊ नका. राहू पंचम भावात असल्यामुळे काही वेळा मन विचलित होऊ शकतं. काही लोकांच्या आयुष्यात जुन्या व्यक्तींची पुन्हा एकदा एंट्री होऊ शकते. वैवाहिक जीवनात काही वेळा वाद होतील, पण योग्य समजूतदारपणाने परिस्थिती सुधारेल. जीवनसाथीच्या करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडून तुम्हाला मानसिक आधार मिळेल. अविवाहित लोकांसाठी हे वर्ष चांगले संकेत देत आहे. नवीन नात्याची सुरुवात होऊ शकते. काही लोकांच्या लग्नांच्या चर्चा सुरू होतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप महत्त्वाचा आहे. राहू आणि शनीची स्थिती तुमची स्मरणशक्ती आणि समज वाढवेल. तुम्ही जे वाचाल ते पटकन लक्षात राहू शकतं. मात्र मोबाईल, सोशल मीडिया किंवा इतर गोष्टींमुळे अभ्यासापासून लक्ष हटू शकतं. त्यामुळे स्वतःला डिसिप्लिनमध्ये ठेवणं गरजेचं आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेहनतीचे चांगलं फळ नक्की मिळेल. विदेशात शिक्षण घेण्याचा विचार विद्यार्थ्यांसाठीही संधी निर्माण होऊ शकतात. या महिन्यात पोटाशी संबंधित त्रास, ॲसिडिटी, झोपेचा अभाव किंवा मानसिक ताण जाणवू शकतो. काही लोकांना जुन्या आजारांचा त्रास पुन्हा जाणवेल. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. योग, ध्यान, चालणे आणि योग्य आहार या गोष्टींवरती लक्ष द्या. मानसिक शांतता राखणं या महिन्यात खूप महत्त्वाचं आहे. केतू 11व्या भावात असल्यामुळे तुमचं मन अध्यात्माकडे वळू शकतं. मंदिरात जाणं, जप, ध्यान करणं किंवा धार्मिक कार्यामध्ये सहभागी होणं यामुळे मानसिक समाधान लाभेल. जून 2026 हा महिना तुम्हाला फक्त प्रगतीच देणार नाही, तर स्वतःला नव्याने ओळखण्याची संधीही देणार आहे. या महिन्यात तुम्ही काही मोठे निर्णय घेऊ शकता. काही जुन्या गोष्टी मागे सोडून नवीन सुरुवात करण्याची इच्छा निर्माण होईल. आणि महिन्याच्या शेवटी तुम्हाला असं वाटेल की हो, आता आयुष्य योग्य दिशेने पुढे जात आहे. तुल राशीसाठी काही उपाय या ठिकाणी सुचवत आहे. बुधवारी संध्याकाळी मंदिरात काळ्या तिळाचे दान करा. शक्य असल्यास शुक्रवारी देवी भगवती किंवा कुलस्वामिनीला खिरीचा नैवेद्य दाखवा आणि तो प्रसाद म्हणून ग्रहण करा. यामुळे मानसिक शांतता, आर्थिक स्थिरता आणि नात्यामध्ये सकारात्मकता वाढेल. तर मित्रांनो, हे होते तुळ राशी जून 2026चे राशी भविष्य. तुम्हाला असेच राशी भविष्य नेहमी पाहायचं असेल तर कृपया आमच्या श्री देशपांडे गुरुजी या यूट्यूब चॅनेलला असंच भरभरून प्रेम द्या आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.